कोणाचा बर्थडे असू द्या किंवा कोणाची वेडिंग ॲनिव्हर्सरी असू द्या किंवा कोणाचं कोणतंही छोटं मोठं सेलिब्रेशन असू द्या, केकशिवाय सेलिब्रेशन होतच नाही. नमस्कार, तुम्हा सर्वांचे विद्यास किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बिस्किटांचा केक. 4 हॅपी हॅपी बिस्किटच्या पॅकेट घेतलेले आहेत. 2 चमचे साखर कमीच घेतलेली आहे, कारण हे बिस्किट ऑलरेडी स्वीट असतं. चॉकलेट, तुम्ही डेअरी मिल्क पण यूज करू शकता. इनो, 1 वाटी दूध, हे अराउंड 200 ml असेल. बिस्किट मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. बिस्किट बारीक वाटून घेतलेले आहेत. आता ते एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया. आता त्याच्यामध्ये दूध ॲड करूया. दूध एकदम सगळंच टाकायचं नाही आहे, थोडं टाकायचं आहे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे असं. हे असं चांगलं मिक्स झालेलं आहे. दूध जेवढं लागेल तेवढंच टाकलेलं आहे, थोडं शिल्लक आहे. आता आपण साखर ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया. आणि हे आपण 2 ते 3 मिनिट जरा ठेवूया, म्हणजे साखर त्यात विरघळून जाईल. आता आपण टिनला तेल लावूया. सर्व बाजूने तेल लावलेलं आहे, म्हणजे केक चिकटणार नाही. तेल लावल्यानंतर वरून थोडंसं मैदा टाकूया. आता इनो टाकूया. इनो टाकल्यानंतर 1 चमचा दूध टाकूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण ते टीनमध्ये ट्रान्सफर करूया. आता ते टॅप करूया, म्हणजे जे एअरचे बबल असतात ते त्यात राहणार नाहीत. ओव्हन प्रीहीटसाठी ठेवलं होतं. आता आपण हे ओव्हनमध्ये ठेवूया आणि 30 मिनिट बेक करूया. 30 मिनिट केक बेक करून घेतलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. केक मस्त फुगलेला आहे. आपण हा थोडासा थंड करूया. केक थंड झालेला आहे. मी बाजूला नाईफने थोडंसं मोकळं करून घेते, म्हणजे लगेच निघेल. आता टीन आपण ताटामध्ये पात्र टाकूया आणि असं टॅप करूया. तर तुम्ही पाहू शकता
केक असा मस्त स्पंजी झालेला आहे. आता चॉकलेट आपण ओव्हनमध्ये मेल्ट करून घेऊया. आणि मध्ये मध्ये हलवायचं आहे. थोड्या पाण्यामध्ये मी थोडी साखर टाकून शुगर सिरप तयार केलेलं आहे. हे आता आपण केकमध्ये टाकायचं आहे, म्हणजे केक कसा कोरडा कोरडा लागणार नाही. चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे. आता आपण हे केकवर टाकूया. आणि स्पूनने स्प्रेड करूया. चॉकलेट स्प्रेड झाल्यानंतर माझ्याकडे मोल्डेचं चॉकलेट होतं, ते मी हे खिसून अशी टाकते. केक ऑलमोस्ट रेडी आहे, पण माझ्याकडे काही इटेबल पर्ल्स आहेत, ते मी डेकोरेशनसाठी यूज करणार आहे. पर्ल्स यूज करून मी छान असं डेकोरेट केलेलं आहे. आता हे आपण थोडं फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे केक रेडी. अर्धा तास मी केक फ्रीजमध्ये ठेवला होता, तर तुम्ही पाहू शकता केक एकदम छान झालेला आहे. बट आपण ॲटलिस्ट 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे केक. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.